चावी कुठं आहे र? चावी कुठं आहे दुकानाची? बरं दे बरं चावी. विराज काय करतो? चला आता संध्याकाळच्या जवळपास 5-5:30 वाजत आल्यात आणि आलोय रानात. तर दीपालीची त्यांची चाललंय खुरपायचं काम. आणि दीपालीने त्यांनी जवळपास त्या बांधापासून विराजपर्यंत म्हणजे असं खुरपीत विराजपासून तर असंच त्या बांधापर्यंत आज खुरपिले. पाठीमागं ते लिंबणीपासून तसंच समजा माझ्या पुथर आणि माझ्यापासून पुन्हा इकडं बांधापर्यंत चांगलं बरंच खुरपिलं इकडलं साईड. तर उरकिलं त्यांनी आज खुरपायचं. आज चालू केलं आहे. आता बघू उद्याच्याला काय करतात ते. उद्या सुट्टी, देपलीच्या गावची यात्रा आहे. जर नाही गेली तर मग चांगलंच आहे. आणि मग बघू पाऊस नाही तर खुरपून घेऊ म्हणलं. पाऊस जर आला तर मग बरं होईल. तर असं उडीत आहे सगळा, तर उडीदाचं पेरणी झालती तर खुरपीत येत. चला छान वाटतंय रानात. बघितलं आता आलंय उडीद असा मस्तपैकी छानसा. आणि विराज बसला इकडं मोबाईल बघत. शाळेतून आलता वाटतं दुपारी 3 वाजता येतो. आता चाललोय घरी कारण गिऱ्हाईक पण आता चालू होतं. म्हणजे 4 वाजल्यापासूनच चालू होतं. पण आता पर्याय नाही आपल्याला, रानातलं पण काम करावं लागतंय. तरी जातो आता मी दुकानात. गिऱ्हाईक येईलच. तर कसं सुंदर वातावरण झालं इकडे बघा ना. गावाकडचं वातावरण म्हणजे असं माणसं शेळ्या घेऊन आली आहेत, पुन्हा काही गायी आहेत इकडं. छान असं वातावरण झालंय. रडती आनंदी? बरं आहे बरं. घ्या उरकता घ्या जरा काना फास्टमध्ये. चांगला आला ना उडीद? बरं घ्या खुरपून घ्या. चांगला मस्त खुरपीला अजून थोडंसं खुरपून घ्या म्हणजे उरकन. चला मी जातो. आनंदी ना रडती आहे थोडीशी. अरे आनंदी बी ए विराज यायचं असलं चल घरी. विराज नाही यायचा, मोबाईल बघतोय. हा पोर आता आले शाळेतून विराजच्या बरोबरची. विराज येतो 3 वाजता, येत पार 5 वाजता. कोण रडती तू? तुला काय पाहिजे? खायला पाहिजे तुला? वेपर्स कोणचं पाहिजे? हे देऊ तुला? आणि जर तुला एक देतो फोडून देऊ आणि चल बाहेर फोडून देतो. चला हा अयो बाबो. आज चहा प्याले. चहा दूध झालाय. चल आता आनंदीला मीच सांभाळतोय. विराज दूध पिऊन घे. दूध झालंय हा. तर दीपाली अजून रानातच आहे. 6 वाजलेत आता. येईलच आता घरी. दीपाली पण आली रानातून. आता पिती चहा. आता कसं दिवसभर दमली असेल. बसला नाही तर बरं जाऊ मी रानात. बघता 6:30 वाजल्या. 6:30 वाजता वारं असं सुटलंय वारं की लई आवाज येतोय का नाही. आणि 6:30 वाजता म्हणजे दीपाली आता घरी गेली. सुट्टी झाली आता. आणि सूर्य पण एकदम मावळायला गेलाय. आता मी म्हणलं की घरी दुकान उघडलं होतं, गिऱ्हाईक चालू होतं. मग सगळं घरचं थोडंसं काम आवरलं. मी आलो आता रानात. दीपाली म्हणलं दुकान बघल आणि थोडी स्वयंपाक वगैरे करल, घरचं बघल. मी काय करतो आता 6:30 वाजल्या. 7 वाजेपर्यंत 7:30 वाजेपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंत राहिलेलं थोडंसं रानात इथून तो कुळपिलंय इथपर्यंत थोडंसं पलीकडे राहिले ते कुळपून घेतो सायकल कॉळप्याने. तर चला आवाज येतो का नाही काय माहीत. लय वारं सुटत आहे असं नाही का. आता दिसतंय वारं सुटलेलं, त्याच्यामुळं कधी आवाज पण येतोय का नाही काय माहीत. रानातलं तण पण नाही बरं का. फक्त कोळपायचं, खाली वर करायची माती फक्त, म्हणजे पीक चांगलं येतं असं म्हणतात. तण तर नाही जास्त, तर कोळपायसारखं बी नाही. पण काय होतं इथली माती तेवढीच खाली वर झालं ना तर पाऊस पडल्यानंतर भुसभुशीत झाल्यावर पीक वाढतं म्हणतात. आणि खुरपायला म्हणजे खुरप्याचं पाणी लागावं असं म्हणतात नाही का शेतकरी. तर तण तर काय जास्त दिसत नाही, खुरपेल्यानेच वाटतंय. पण खालीवर तरी बी आपण करून घेऊ. आणि इकडल्या साईडला सूर्य बघा किरण कशी भारी वाटते. तर एवढं सुंदर वाटतं रानात. आपल्या ह्या लिंबुनी आहेत आपल्या रानातल्या. इथं आपण रानात पेरलंय. आणि इकडं पण लिंबुनी आहेत. इकडं बंधुराजचे लिंबुनी आहेत पलीकडच्या साईडला, अलीकडं माझ्या थोड्याफार. आणि संध्याकाळच्या टायमाला एवढं एकदम मस्त आणि सुंदर वाटतंय. तर मला आपण पटापटा एवढं कुळपून घ्यावं. तण नाही तर खाली वर केलं ना फरक पडतो. आणि अजून लहानच पीक आहे. पण तोपर्यंतच म्हणजे काय, आता पाऊस नाही तोपर्यंत कुळपू. पाऊस जर लागून राहिला ना तर पुन्हा रानात येत नाही, सगळा चिखलच होतो. त्याच्यामुळे थोडंफार तरी
आपण खुरपून घेऊ म्हणलं किंवा कोळपून घेऊ. तर हे काही सायकल कोळप आहे, हे आता चालवायचं, असं इथं थांबायचं, खाली लागतं बरोबर 2 फटीच्या मधून ते असं पुढं ढकललं की चालतंय. बरोबर असं खालीवर माती होती तर मधल्या फटीफटीनी बरोबर कोळप चालतं. जरी रानात आलं आणि कोळप्यांनी थोडं जरी खालीवर माती केली तरी त्याचं फळ म्हणजे पिकलंय भारी येतं म्हणतात. त्याच्यामुळं तण नाही बरं का, अजून टाईम होता, थोडंसं तण झाल्यावर खुरपीला असतं. पण जर 8-10 दिवस जर झिमझिम पाऊस लागून राहिला आणि रानात जर चिखल झाला आणि येता नाही आलं पुन्हा तर मग सगळंच राहील. आणि अजून भरपूर रान राहिलं आपलं वरबी. त्याच्यामुळं आता काय करू म्हणलं, थोडं बारीक आहे तर वरच हळूहळू आपली सुरुवात करू. पाऊस जर आला तर वरचं राहायचं रान अजून आणि खालचं तसंच राहील. तर घेतो उरकून अंधार पडायच्या अगोदर. आणि आज जरा लवकर आलतो नाही का, 4:30 वाजता निघलो होतो, 5 वाजता घरी आलो, दुकान उघडलं, दुकान उघडून चालू काम केलं म्हणजे गिरायक दिलं. आता दीपाली दुकानात गेली, आता मी राहणार. आम्ही दोघंच येतं, शेती आणि दुकान सगळा व्यवसाय करायला दोघंच येतं. मग बाकी काय कोणी जास्त म्हणजे असती मदत पण थोडीफार, पण राहणार त्याच्यात आणि दुकानाला काय कोणाची मदत नसते. त्याच्यामुळे आमची लई धावपळ होती. इथं तुम्ही सर्वजण बघतातच. तर चला थोडं थोडं काय असेल ते मी दाखवायचं तुम्हाला प्रयत्न करतो. कशाला आली ग? काय करतो म्हणून बघायला आली बाई. आणि ती झाडाचा फंटा कुठून आणलाय? कुणी मुडीलाय? कशाला मोडायचं रे? कळतच नाही. माझं झाड पाडलं तुम्ही. कोळपे त्याच्यात ना. आणि खुरपीत कुठं होते? मी शाळेत गेलते, मला माहितच नव्हतं. आता कुठपर्यंत कोळपायचंय? इतक्या लांब होईन का? असं सगळं थोडं 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 सगळं खुरपून घ्यायचं, काय ठेवायचं नाही. पण असं गवत असतं ती निघत गवत असतं असं खिशात घालायचं, ते मोठं असतं बाबा. करायचं थोडं थोडं हळूहळू. तर मी मेन कामाला आलते लिंब न्यायला. तुला जायचं घरी, आता इकडे इकडे यायचं तिथून जायचं पुढं. कल्याणी चालली घरी, आता घरी म्हणजे घरी जेव्हा काय इथं गरज आहे जा. तर ही घराजवळच राहणे आपलं नाही का, हे काय इथं दुकान आहे आपलं इथं, आणि दुकानापासून इथं आपण पाठीमागं आलोत फक्त आंब्यापाशी. तर मस्तपैकी रानात आता थोडं 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 खुरपण झाली. संध्याकाळच्या टायमाला आता अंधार पण पडणं थोड्या वेळात आणि कोळपायचं चालू आहे. आता माझं ही सायकल कोळप हिथून या बांधापर्यंत कुळपून घ्यायचं, बघू आता होतंय का नाही आज फास्ट. मग ह्या लिंबूनी थोडीशी त्याच्या पलीकडून पुन्हा तिकडं वर 2 वाटण्यात त्याचं सगळं कोळपायचं. बघू आता हळूहळू हळूहळू घ्यायचं करून आपण. तर वातावरण किती छान वाटतं, दिसते ना एकदम क्लिअरिटी एकदम भारी. संध्याकाळच्या टायमाला एकदम भारी वाटतंय बघा ना, सुंदर प्रकाश शेतात, छान वाटतं पावसाळ्यात नाही का. ऊन लई नसतंय मापात, आता सूर्य पण मावळाला एकदम गेलाचे. संध्याकाळच्या टायमाला नाही का असं इतकं क्लिअरिटी म्हणजे भारी असतं ना, शांत वातावरण, ऊन नाही काही नाही. ह्या टायमाला संध्याकाळी एकदम फ्रेश वातावरण, खरंच इतका आनंद वाटतो ना शेतात ह्या टायमाला, म्हणजे काम करण्यात बघण्यात. पावसाळ्या दिवसात खरंच एवढं भारी ना, म्हणजे आता तुम्हाला बघायला गेलं ना, बघा ना कसं एकदम कवळं कवळं ऊन, हवा सुटली गार, एकदम मस्त आणि सुंदर वाटतं ना. त्याच्यामुळे कसं गावाकडं पण आहे ना पावसाळ्यात एवढं भारी वाटतं ना. हा उन्हाळ्यात मात्र एवढ्या उन्हात म्हणजे 4 महिने बाहेर उभाच राहू वाटत नाही. 9 वाजता ऊन जी चालू होतं ना लागायला, तर संध्याकाळी पार 5 वाजल्या तरी 6 वाजल्या तरी ऊन राहतं. 4 महिने त्रास असतो. पण असं पावसाळ्याच्या टायमाला एकदम हिरवगार थंडगार वातावरण, एकदम मस्त भारी छान वाटतं. कोणाकोणाची खुरपण कोळपण चालू आहे सध्याला, कोणाकोणाचं असं. जर कोणी शेतकरी असेल तर कमेंट नक्की करा. आपले व्हिडिओ जर बघत असेल तर कमेंट करीत जा. गाव तुमचं कोणचं सांगत जा. माझं गाव तर सांगितलं मी, मांडवा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. तसं तुमचं पण कधी कधी व्हिडिओ जर बघितला आणि छान वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा जा तुमचं गाव कोणचं आहे, कुठून तुम्ही व्हिडिओ बघतात. छान छान अशा कमेंट तुम्ही करताय आणि करीत राहा, छान वाटतंय. थोडं काम करतोय, थोडा थोडा व्हिडिओ पण काढतोय. आणि कसं वाटतंय आपलं रान, छान वाटतंय का रानात कसं वाटतं आपल्या, म्हणजे माझ्या रानात कसं वाटतंय, म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणजे आपलंच म्हणू. आणि आपल्या रानात वातावरण कसं वाटतंय, रान कसं वाटतंय, वातावरण कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. तर एकदम मस्त वाटतंय का, वारं सुटलं एवढं गार, एवढा आनंद वाटतोय मला स्वतः. पण बघायला पण असं इतकं जबरदस्त वाटत असेल तुम्हाला पण हे वातावरण. आणि खरंच काय होतं, काळं रान आपलं, काळी माती आणि ह्याचा सुगंध पावसाचा वातावरणाचा एवढा
म्हणजे काय म्हणतो आपण लय भारी म्हणजे लय भारी आहे. तर खरंच तुम्हाला जर व्हिडिओमधून कसं असतं, ज्यावेळेस आपण पुण्याला मुंबईला जास्त सिटीत राहतो त्यावेळेस गावाकडची आठवण येते. जो गावाकडे आपण आहेत खेड्याकडं त्यांना काय वाटत नाही, पण पुण्या मुंबईला बघितल्याच्या नंतर असं शेत बघितल्यानंतर आपल्या आपल्या शेताची आठवण येते का नाही का. आपलं पण गावाकडं रान असंच असेल, असंच खुरपणी चालू असतील आणि एक बघून चांगलं वाटतं नाही का. तुम्हाला दाखवतो रान कसं आहे, कमेंट करून नक्की सांगा एकदा. मस्त थोडक्यात मी दाखवतो तुम्हाला गावाकडचं वातावरण, आभाळ आणि आता तुम्हाला खाली आपल्या शेतात कसं भारी वातावरण झालंय ते दाखवतो. हे आपलं शेत आहे, तसंच आपलं असं किती मस्त वाटतंय बघा आता रान शेतात. तर एकदम मस्त असं मस्त कोमलवणी आपले एकदम नाही का झाडं आलेत मस्त छानसे आणि एकदम इतकं क्यूट वणी भारी भारी. आता हे नवीन ह्याचे झाडं आलेत ना उडदाचे, की मस्त एकदम खुरपण पूर्ण आता जवळपास आज झालीच म्हणायची इथली, वरच्या रानात राहीन मग बाकीची. आणि एकदम रानात कसं एकदम टाकाटक खटाखटमध्ये वाटतंय एकदम छानसं असे डग वगैरे. गावाकडं खरंच सुंदर वातावरण हे असतंय, पण असं चलतं ते नाही का छानसं छानपैकी एकदम मस्त चलतंय. संध्याकाळच्या 7:20 झालीत, म्हणजे 7:30 वाजले. आता अंधार पडलाय. जरी असा प्रकाश दिसत असला तरी बारीक बारीक आहे ना पिकातल्या म्हणजे गवत दिसत नाही ह्याच्यातलं. तर आता आपण काम इथं थांबू. तर चला आता उद्या बघू. आज अंधार पडलाय तर उद्या सकाळ सकाळ लवकर येऊन पुन्हा रानात येईलच मी. तर चला आता जातो घरी, थोडंसं दुकानावर पण आता लक्ष देतो. चला दिसत असेल आता अंधार पडलाय, चेहरा सुद्धा क्लिअर दिसत नाही म्हणजे अंधार पडलाय. तर आता डायरेक्ट काय करतो, मी घरी जातो. लाईट जर आमच्याकडे नाही, डीपी जळालेली आहे, तर डायरेक्ट सकाळच्याला आता हिडिओ काढील. आणि सकाळी सकाळी आनंदी आली रानात. ओ ओ ओ. आणि विराज कुळ पितोय. विराज तो का विराज चांगलं कोळ पिव. झाड झाड उपटल. झाड मोडतं ना असं हळूच. विराज म्हणतो मला पण कोळप शिकवा. आणि सकाळी सकाळी असं कुळ पित होतं, म्हणलं राहिले थोडं 4-5 ओळी पलीकड कालच्या राहिलेल्या. तर आनंदी आली. काय सांगते आनंदी बघा. का र आनंदी, ए आनंदी, काय काऊ वय कुठय काऊ नाही इकडं. चल 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 चल. रानात 7 वाजता आलो आम्ही सकाळी. तर उरकायचं थोडं काम काल राहिलेलं. ओ तू खुरपीलय वय, लय कामाचा झाला तू. चल लय नाटक करती, रडू येतोय तुला. कसं काय, कसं रडू येतोय. चल. आनंदीचं काय चाललंय, आनंदीचं काय कळानाच मला सकाळ सकाळ. काय मागतीन काय पाहिजे आणि कवून रडती सकाळ सकाळ काय कळाना. काम करायचं थोडं मला राहिलंय 4-5 वळी, ते पोरं काम सुद्धा करून देत नाहीत. त्याच्यामुळे लहानले मुलं सांभाळायचं लय अवघड आहे. दर पाडलं, दर पुन्हा दर. सकाळी सकाळी आलोय रानात. राहिले रातचं थोडंसं कोळपायचं 4-5 ओळी त्या कोळपायच्यात. नंतर पुढं आहे अजून कोळपायला, पण बघू कामानिमित्ताने आज जायचं पुन्हा यात्रेला दीपलीच्या गावच्या. तर उरकितोय सकाळ सकाळ काम. तर पोरं दोन्ही आले सकाळ सकाळ 7 वाजता माया माग. हे मला कामं करून देणार, विराज काय कोळपून देणार ना आनंदी. काय अवघड आहे का नाही, कसं काम करायचं रानात आल्यावर. घाव तिले आगावी. ए काय पाहिजे तुला काय. चल चल पटकून. तर जवळपास 7:30 वाजता कुळपून बी झालं. 7ला आलतो, अर्धा तासात कुळपून समजा झालं. राहिलेलं थोडंफार तर पूर्ण आता वाटणी सगळी खुरपून कुळपून झाली म्हणायचं. तर आता बाकीचे दुसऱ्या रानात आता कोळपायचं बघू. आज आता जायचं पाण्याला. पाण्याचं तर अवघड आहे माहिती आहे. 4-5 दिवस झाले अजून लाईट नाही. आता आणतो पाणी आणल्याच्या नंतर बघतो थोडंसं काय काम आहे. आता पुन्हा रानात येऊन बाकीच्या कामाला लागतो. आता रानातले काम सध्याला सुरू.